दर 2-2, 3-3 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढत आहेत. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर आता 10 दिवसात ही चौथी दरवाढ आहे. तर काय सांगाल यावर? सामान्य माणूस काय बोलू शकतो या गोष्टीवर? जे निर्णय घेतात ते मोदी साहेब घेतात. बाहेर युद्ध चालू आहे, थोडीफार होत असेल कपात, त्याच्यामुळे ते इंधन दर वाढत असतील. घरगुती आपलं एक महिन्याचं बजेट असतं, त्याच्यावर काय परिणाम होतो? घरगुतीवर तर मोठा परिणाम होतो आहे. आता गॅस वाढलेत, भाजीपाला वाढला आहे, बाकीच्या गोष्टी इतर गोष्टी ज्या आपल्या जीवनावश्यक असतात पण गोष्टी वाढत चाललेत आहे. या उपाय म्हणजे आता मोदींनी लवकर जो काय असा निर्णय घेऊन लवकर जेवढं पहिलं जसं परिस्थिती होती तेवढी लवकर आणावी. दर 2-3 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढत आहेत. तर काय सांगाल यावर? महिन्याच्या बजेटवरती कसा परिणाम होतो? याचा फटका काय गोरगरिबांनाच बसतो आणि काय करणार. आणि दुसरी गोष्ट एकतर्फे काय सरकार बोलत आहेत की त्यांच्याकडे साठा आहेत आणि त्यानंतर काय साठा असून सुद्धा काय दर म्हणजे एका महिन्यात ही तिसरी वॉर्ड आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला तर फटका होतो. सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या या सगळ्या दरवाढीवर? आता आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय रे ते बोलायला पाहिजे. आता आम्ही काय बोलणार, उलट ते कमी करायला पाहिजे. महाराष्ट्राला याचा फटका किती पडतोय. दुसऱ्या गावात काय ठिकाणी तर काय पेट्रोलसाठी काय मारामारी होते. तर 2-3 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढत आहेत. पंतप्रधानांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं आणि त्या 10 दिवसातच आज ही चौथी दरवाढ आहे. काय सांगाल याबद्दल? याच्याबद्दल बोलायचं झालं तर हे तर खूप म्हणजे आम्हाला थोडा प्रॉब्लेम होतो ह्याच्यामुळे वाढल्यामुळे. आम्ही दररोज 201 रुपयाचं पेट्रोल तरी दररोज टाकतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला 4-5 रुपयांनी महागाई वाढली तरी प्रॉब्लेम येणारच आहे. घरगुती बजेटवरती कसा परिणाम होतो आणि सरकारकडून काय अपेक्षा आहे? घरगुती आता बोलायचं झालं तर जसे गॅसचे दर वाढलेत, गॅस पण प्रॉपर टायमाला भेटत नाही आहे. तर ह्याच्यावर सगळं आपलं म्हणजे सॅलरीवर पण बजेट प्रॉब्लेम येतो आहे. काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडून या दरवाढीवर? दरवाढीचं तर बोलायचं झालं तर म्हणजे थोडंफार कमी केलंच पाहिजे त्यांनी काहीतरी. पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा 2-2.5 रुपयांनी वाढलेले आहेत. तर काय सांगाल, कसा परिणाम होतो याचा तुमच्या क्या खिशावर? महंगाई में क्या करेगा मैडम आपको क्या बोलूँगा मैं? महंगा हो तो ही रहेगा. ये सरकार कितना महंगा करते जा रहा है. पेट्रोलचे दर परत वाढलेले आहेत. आज पेट्रोलचे दर परत 2-2.5 रुपयांनी वाढले. तर काय सांगाल, कसा परिणाम होतो महिन्याच्या बजेटवर? बहुत फ़र्क पड़ता है. पेट्रोल का दाम बढ़ने से तो पेट्रोल के ऊपर फ़र्क पड़ता है. फिर बाकी चीज़ भी सब महंगी हो जाती है. जो हमारा घर का खाना पीने का चीज़ है वो सब हमारे को महंगा आने लगता है. हम बाहर कोई वड़ा पाव भी खरीदने जाते हैं तो उसके भी दाम बढ़ जाते हैं कि नहीं भाई अभी पेट्रोल महंगा हो गया, अभी सब महंगा हो गया. तो ये बड़ा मुश्किल काम रहता है. एक्चुअली गवर्नमेंट को देखना चाहिए, उन लोग को सब्सिडी और वो सब में कमी करना चाहिए, टैक्स में कमी करना चाहिए और इसका बोझ है ना पब्लिक के ऊपर नहीं आना चाहिए. पेट्रोलचे दर 2-2.5 रुपयांनी परत आज वाढलेले आहेत. गेल्या 10 दिवसात ही चौथी दरवाढ आहे. तर काय सांगाल, तुमच्या महिन्याच्या बजेटवरती याचा कसा परिणाम होतो? आता तेवढं मला काही एवढं येत नाही, तरी पण मला थोडंफार काय येईल तसं मी बोलणार. कधी मी बोललो नाही. तुम्हाला जे वाटेल ते बोला. आता पगार पण आपला कमी आहे आणि दर महिन्याला असं काय 2-2.5 काय पैसे वाढतात. ते गरिबांना पण लई त्रास होतो आहे. असं म्हणजे आता कोण 15,000 कमावणारा असेल तर महिन्याला 3,000-4,000 असे पैसे जातात पेट्रोलमध्ये. काय करायचं? महिन्याच्या बजेटवरती कसा परिणाम होतो याचा? आता आपल्याला नाही म्हटलं तरी दिवसाला आपण पेट्रोल पंपावर येतोच, म्हणजे गरजेचा भाग झालेला आहे पेट्रोल. हां. तर मग त्याचा कसा परिणाम होतो? तर त्याचं कसं काय मला पण एवढं कळत नाही, तरी पण मी खूपच नाही म्हणजे हे होते, आपल्याला त्रास होतो.